इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका. इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला. इराणचंही इस्रायलला प्रत्युत्तर. इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला लष्करी संघर्ष देखील वाढला. अफगाणच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 55 सैनिक ठार, तर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये 133 अफगाण सैनिक ठार झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांना ईडीच्या गुन्ह्यात दिलासा. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये दिलासा. आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं आता स्वीकारला. अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता. AIB कडून प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता. अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजितदादांच्या आठवणीमध्ये पवार कुटुंबीय भाऊक. जय पवार आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो केला पोस्ट. जे घडतंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं. रोहित पवार यांची भावनिक पोस्ट. रोहित पवार उद्धव ठाकरेंनाही भेटण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात भेट घेणार असल्याची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती देणार असल्याची माहिती. राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा सुटेना. शरद पवारांच्या नावाची चर्चा, पण ठाकरे आणि काँग्रेसकडून दुजोरा नाही. राऊतांचा पवारांसाठी आग्रह, पण आदित्य ठाकरे पक्षाला जागा मिळावी म्हणून आग्रही. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीची सावध भूमिका. महायुती राज्यसभेच्या 7 पैकी 6 जागा लढवणार. महाविकास आघाडीनं 2 उमेदवार दिले, तर महायुतीही 7 उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्याच्या तयारीत. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट कोर्टासमोर सादर होणार नाही. आतापर्यंत 3 जणांची नार्को तर 3 जणांची ब्रेन मॅपिंग चाचणी. सकल हिंदू समाजाचा इचलकरंजीमध्ये मोर्चा. कोल्हापूरमध्ये महापुरुषांचा फलक पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा. हिंदू मुलांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी. नाशिकच्या संदीप फाउंडेशनच्या कॅम्पसमधील वसतिगृहामध्ये नमाज पठण तर हनुमान चालीसा पठण करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर. सातारा नगरपालिकेच्या नगरसेविकेचा मुख्याधिकाऱ्यांवर धक्काबुक्कीचा आरोप. मात्र CCTV समोर आल्यानंतर नगरसेविका सावित्री बडेकर यांनी बनाव केल्याचं समोर. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक विस्कळीत. 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं रुग्णांचे हाल. रस्त्याची कामं सुरू असल्यानं वाहतूक विस्कळीत. अहिल्यानगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 3 वर्षीय चिमुरड्यावर हल्ला. चिमुरड्यावरील हल्ल्याचा CCTV समोर. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या घाटपुरीमध्ये बिबट्याचा शोध घेण्याच्या वन विभागाची अनोखी पद्धत. सुरक्षा उपाय योजनेशिवाय शेत शिवारामध्ये बिबट्याचा शोध. तहसीलदारांसह वन विभाग पोलिसांकडून शेत शिवारामध्ये वाकून बिबट्याचा शोध. मुंबईमध्ये इमारतीच्या 8व्या मजल्यावरून 6 कामगार पडले. चेंबूरच्या सुभाषनगर या भागातला हा धक्कादायक असा प्रकार. एका कामगाराचा यामध्ये मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याची माहिती. कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये नेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू. गडचिरोलीच्या पोर्ला येथील ही घटना. कोमात असतानाही बँक अधिकाऱ्यांनी बँकेत आणायला लावल्याचा आरोप.